नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक व्हिडिओमध्ये. मादक मायाच्या चावटाला या रोमॅन्टिक कथेच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत आहे. तर मग चला जास्त वेळ न घालवता सुरू करूयात. मायाच्या नावानं तिच्या चड्डीसोबत रात्री गादीत चांगलाच धुमाकूळ घातल्यामुळं सकाळी मला थोडासा शीण आलाच होता. खरं तर बऱ्याच दिवसांनी मी काल पाणी पाडल्यामुळं अजूनही काल रात्रीच्या आठवणीनं माझ्या मनात गुदगुल्या होत होत्या. मायाच्या आठवणीत गादीवर तसंच नागडं पडून राहावंसं वाटत होतं. जवळच बाजूला मायाचा चोळामोळा आणि सुकून पडलेला निकर होता. ती पाहून मला जरा हसायलाच आलं. तितक्यात मोबाईलचा गजर वाजला. सकाळचे 7 वाजले होते. खरं तर आज 11 वाजता मालाडला महिला कॉलेजमध्ये मला इंटरव्ह्यूसाठी जायचं होतं. माझ्या परिचयातील एका प्राध्यापकाच्या ओळखीनं मला ही असिस्टंट प्रोफेसर या पदाच्या नोकरीसाठी संधी चालून आली होती. मी तसाच उठून माझी अंडरवेअर घालून फ्रेश व्हायला गेलो. माझ्या कमरेखाली अजूनही हुळहुळ चालूच होती. ब्रश करता करता मायाच्या या चड्डीचं करायचं तरी काय या विचारात मी असतानाच अचानक दारावर थाप पडली. भाऊजी, अहो भाऊजी, उठलात का? अरेच्चा, माया एवढ्या सकाळीच? माया दारात उभी राहून मला हाक मारत होती. मला आश्चर्य वाटलं. माया आणि एवढ्या सकाळी का बरं आली असेल? त्यात मी फक्त अंडरवेअरवर होतो. मायानं पुन्हा एकदा हाक मारताच मी पटकन तिला ओ दिली आणि आलो म्हणालो. दरम्यान पटकन जवळ पडलेला टॉवेल मी कमरेभोवती गुंडाळला आणि वर बनियन घातली. तितक्यात माझ्या लक्षात आलं की मायाची कालची निकर माझ्या तशीच बेडवर पडून आहे. मायाची जर ती नजरेस पडली तर माझी पुरती वाट लागेल, म्हणून मी ती पटकन उचलून बेडच्या खाली खुपसली. पण घाई गडबडीत ती अर्धवटच खुपसली गेली हे माझ्या लक्षातच आलं नाही. मी पटकन तोंड पुसून दरवाजा उघडला, कारण माया अजूनही दारातच होती. माया वहिनी, गुड मॉर्निंग, मी म्हणालो. हाय भाऊजी, सुप्रभात. कसे आहात? कामात आहात का? खरं तर दरवाजा उघडताच मी मायाला 2 सेकंद स्तब्ध होऊन पाहत राहिलो. माय गॉड, काय सौंदर्य होतं ते मायाचं. नुकतीच केसांवरून आंघोळ केलेली सुळसुळीत आकाशी रंगाची शिफॉन साडी, मॅचिंग खोल गळ्याचा आणि तोकड्या हातांचा ब्लाऊज, मानेखाली 2 स्तनांच्या भेगेत रुळणारे नाजूक मंगळसूत्र आणि केसाला टॉवेल गुंडाळलेली माझ्या स्वप्नातील कामदेवी साक्षात माझ्या समोर माझ्या दारात उभी होती. तिचं हे प्रभावती लावण्य पाहून क्षणभर मी तिला आत बोलवायचंच विसरून गेलो. पुढच्याच क्षणी माझी तंद्री भंग पावली. काय झालं भाऊजी, कामात आहात का की नंतर येऊ? ती म्हणाली. अहो नाही, या प्लीज, या बसा, असं म्हणत मी मायाला आत बोलावून बसायला खुर्ची दिली. खरं तर आत येता क्षणी तिची नजर पटकन माझ्या कमरेखाली गुंडाळलेल्या टॉवेलवर गेली होती हे मी माझ्या चाणाक्ष नजरेनं हेरलं होतं. तिच्यासमोर असं उभं राहायला मला थोडा संकोच वाटला, कारण टॉवेलवरून अंडरवेअरचा गोटा स्पष्ट दिसत होता. त्यातही सकाळी सकाळी मायाला समोर अशी अचानक पाहून पॅन्टीत थोडी खळबळ माजलीच होती. परंतु स्त्री दाक्षिण्य दाखवत मी कसाबसा स्वतःला सावरत तो उंचवटा झाकायचा प्रयत्न करत होतो. बोला वहिनी, कशा आहात आणि कसं काय येणं केलं सकाळीच, मी विचारलं. खुर्चीवर बसत ती म्हणाली. अहो काही खास नाही, आज नाश्त्यातला सकाळीच मेंदूवडी केले होते. म्हटलं 2 प्लेट तुम्हाला घेऊन यावं म्हणून आले, घ्या ना. असं म्हणत तिनं मेंदूवडी आणि सांबराची डिश पुढं केली. पण माझी अवघडलेली अवस्था पाहून ती किंचित गालातल्या गालात हसली. का कोणास ठाऊक, पण तिचं ते हास्य खरंच मादक होतं. त्यात प्रणयाचं आव्हान होतं हे मी समजलं होतं. थांबा, राहू दे, मीच ओट्यावर नेऊन ठेवते, असं म्हणत तिरक्या नजरेनं पाहत लटकत मटकत ती ओट्यापाशी डिश ठेवायला गेली. आह, काय ती लयबद्ध चाल. ती चालताना शिफॉनच्या साडीवरून तिचे गोल गरगरीत नितंब अगदी स्पष्ट दिसत होते. खरं सांगू, त्या क्षणी असं वाटलं आत्ताच्या आत्ता तिला मागून जाऊन गपकन धरावी आणि मसलून काढावी, खूप मनसोक्त वास घ्यावा. पण मी स्वतःवर प्रचंड ताबा ठेवला. इतक्यात ती डिश ओट्यावर ठेवून परत आली आणि म्हणाली, भाऊजी तुमची अजून अंघोळ बाकी आहे असं दिसतंय. गरम आहे तोवर लवकर खाऊन घ्या आणि मला सांगा कसे झालेत माझे मेदूवडे. असं म्हणत ती दरवाजापाशी गेली. थँक्यू वहिनी, मी म्हणालो. अहो थँक्यू काय, त्यात शेजार धर्म आहे हा, आणि तुम्हाला तर माहीतच आहे की शेजार धर्म पाळायला मला पुरेपूर आवडतं. हो ना भाऊजी? हो हो, असं म्हणत मला एक मधाळ स्माईल देऊन ती निघून गेली. मी तिच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे टक लावून पाहत बसलो. बोलण्याच्या नादात माया मला एक वेगळाच इशारा देऊन गेली होती हे न समजण्या इतपत मी काही साधा नक्कीच नव्हतो. खरं तर या क्षणी मला किचनमधल्या मेदूवड्यापेक्षा मायाच्या 2 घरगच्च मांड्या
आणि आंबट खारट चव जबरदस्त चाखायची इच्छा झाली होती. आता काहीही कसंही करून मायाला लवकरात लवकर पटवून आपल्या खाली झोपवायची आणि तिच्या तलावात मनसोक्त डुबक्या मारायच्या असा विचार करून मी आंघोळीला गेलो. तर मित्रांनो, मादक आयाच्या चावट कथा तर तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि याचाही पुढचा भाग लवकरच येतोय, तर तोही पाहायला विसरू नका. धन्यवाद.